नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात आज पहाटे 4 वाजता अशोक लेलंड कंपनीच्या 6 चाकी टेम्पोस अचानक आग लागल्यानं टेम्पोचं पुढील बाजू जळून खाक झाली आहे। टेम्पो चालकाचा हा प्रकार लक्षात आल्यानं त्यानं टेम्पो थांबवून तो बाजूला गेल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही। नगर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात आज भल्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास अशोक लेलंड कंपनीचा 6 चाकी टेम्पो क्रमांक MH42 EQ 9845 हा पाथर्डीकडून नगरकडे उसाच्या सुट्ट्या घेऊन घाटात चढत असताना मागून अचानक धूर निघाल्याचं गाडीचा ड्रायव्हर शेखर दिगंबर अहिरे यांच्या लक्षात आलं। त्याने गाडी घाटाच्या दुसऱ्या वळणावर उभी करून पाहिलं असता गाडीतील उसाच्या पाचरटानं पेट घेतला होता। गाडीची पुढील चाके आणि पुढील बाजू जळून खाक झाली। ड्रायव्हरनं प्रसंग अवधान राखल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटना घडल्याचं समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अग्निशमन दलाच्या गाडीस बोलावून ही आग आटोक्यात आणून या गाडीचा मालक अमोल थोरात राहणार भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यास घटनेची माहिती दिली। या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले, पोलीस नाईक गरगडे आणि पोलीस पालवे करत आहेत।